हां, आता आत्तापर्यंत आपलं काय काय झालं. सगळ्यात पहिल्यांदा आपलं स्टँडर्ड टाईमचं सम केलेले आहेत आपण, पुस्तकातले पेपरमधले सगळे सम केलेले आहेत, बरोबर ना. स्टँडर्ड टाईमचे 6 मार्क फिक्स पडतात. 6 मार्क्स कुठं पडतात ते क्वेश्चन नंबर 5मध्ये ए फिक्स, तिथंच बघायचं. त्याच्यानंतर आपण केलं मीन मेडियन मोडचं. मीन मेडियन मोडचं तुम्हाला पेपर मागच्या वेळेसच पेपरला पडलेलं आहे, त्यामुळं मीन मेडियन मोडचं सम नीट करा. मीन मेडियनचं 6 मार्कला पडलं क्वेश्चन नंबर 6मध्ये ए. त्यानंतर आपण कोणते केलं काल सी चार्टचं. सी चार्टचे सम्स इम्पॉर्टंट आहेत आणि सोपे पण आहेत. हां, सी चार्टचे मला वाटतं 2 किंवा 3 सम पडलेले आहेत, 2 सम पडले आहेत पेपरला. तिथं क्वेश्चन नंबर 6मध्येच पडले किंवा 5मध्ये पडले, 5 ऑर क्वेश्चन नंबर 6मध्ये. आता सी चार्टचं सम ओळखायचं कसं, त्याच्यामध्ये काय शब्द असतो डिफेक्ट, बरोबर. पण आता नुसतं डिफेक्ट असलं तर नाही चालणार. डिफेक्ट पण त्याच्यामध्ये कसे होते बघ, डेज होते, डेज. आणि डेज कसे होते लाईनीने 1 2 3 4 5 असे होते. आणि इथं काय होते डिफेक्ट होते, डिफेक्ट 5 4 10 12 असं होतं. असं नव्हतं की बाबा डेज आहे, त्याच्यानंतर मग मी लॉट वेगवेगळे केलेत आणि डिफेक्ट पण वेगवेगळे केलेत. लॉट आणि डिफेक्ट दोन्ही असलं तर तो कोणता चार्ट झाला. डिफेक्ट फक्त असलं की नाही, लॉट आणि त्याच्यावर म्हणजे किंवा इथं डिफेक्ट बरोबर अजून एक काहीतरी वेगळी रो आला तर तो कोणता चार्ट असतो यू चार्ट. तुमचा पहिला पेपर काढ, पहिला पेपरमध्ये बघ काय, पहिला पेपर बघ, त्याच्यामध्ये शब्द डिफेक्ट आलेला आहे. पण हां तिथं काय शब्द आहे, काय काय दिले, डिफेक्ट आहे, अजून काय दिले, हां तिथंच मागं काय आहे ते नाही, सॉरी बघू दे. हां, नंबर ऑफ गिअर बॉक्स टू बी इन्स्पेक्टेड असं दिलेलं आहे. एक सम आहे आपलं, नंबर ऑफ गिअर बॉक्स टू बी इन्स्पेक्टेड असं आलं आहे. आणि इथं शब्द आला आहे डिफेक्ट आणि इथं शब्द आला आहे डे. नुसतं डे आणि डिफेक्ट जर असेल तर ते कोणतं चार्ट आहे, सी चार्ट. डे अँड डिफेक्ट आलं तर कोणता चार्ट, सी चार्ट. पण डे डिफेक्ट आणि नंबर ऑफ गिअर इन्स्पेक्टेड आलं तर हा कोणता चार्ट आहे, यू चार्ट, जो आपण करणार नाही आहे. का बरं नाही करणार, कारण ऑलरेडी तो एकदाच विचारला आहे आणि त्याला ऑप्शनला थेअरी किंवा बाकीचे चार्ट असतात आणि फॉर्म्युले खूप होतात, म्हणून आपण ते करणार नाही. सी चार्ट आणि यू चार्टमधला फरक समजला. नाही तर पेपरला डिफेक्ट म्हटलं म्हणून सी चार्टचं करशील, तसं नाही आहे. डिफेक्ट बरोबर अजून एक काहीतरी आलं इथं अशा वेगवेगळ्या नंबरचं तर तो कोणता चार्ट झाला, यू चार्ट. इथं नंबर ऑफ गिअरच असेल असं नाही, वेगळं काहीतरी येईल उद्या. डिफेक्ट आहे आणि इथं डे आहे तर कोणता चार्ट, सी चार्ट. डिफेक्ट पण आलं आहे, डे पण आलं आहे आणि वेगळं काहीतरी आलं आहे तर कोणता चार्ट, यू चार्ट. तसं करायचं नाही. आता असं दिलं आहे, याच्यात सम ओळखायचं कसं, सगळ्यात महत्त्वाचं डिफेक्टिव्ह आलं आहे ना, डिफेक्टिव्ह आलेलं आहे म्हटल्यावर कोणता चार्ट आहे हा, पी चार्ट. पी चार्ट ओळखला आपण कसं, त्यांनी आयडेंटिफिकेशन पण तसंच लिहिलं आहे. आयडेंटिफिकेशन कसं करायचं तसंच लिहिलेलं, आयडेंटिफिकेशन ॲज डिफेक्टिव्ह आर गिवन, हेन्स वी यूज पी चार्ट. पहिला पॉईंट कळलं. आता तुम्हाला काय करायचं आहे, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढायचं असतं. हे पी बार म्हणजे काय असतं, ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह म्हणजे पी बार. कसं काढणार, टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्स समेशन ऑफ टोटल समेशन, टोटल नंबर एकच झालं, समेशन कट करतो मी. टोटल नंबर ऑफ
डिफेक्टिव्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्लग किंवा प्रोडक्ट इन्स्पेक्टेड. आता इथं टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट इन्स्पेक्टेड किती दिलेले आहेत, काय दिले बघा. टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्स दिलेत, इथं 6 आहे, इथं 3 आहे असं दिलेलं आहे. आणि त्यांनी काय सांगितले, द टेबल शोज द नंबर ऑफ डिफेक्टिव्स फाउंड इन द इन्स्पेक्शन फॉर लॉट ऑफ 100 प्लग. एका लॉटमध्ये हे किती लॉट आहेत, 10 लॉट आहेत. नंबर ऑफ याच्या आधी लिहा वाटलंच तर, नंबर ऑफ लॉट किती आहेत, 10 आहे. आणि एका याच्यामध्ये किती प्लग आहेत, 100 प्लग आहेत. म्हणजे छोटा एन किती आहे, नंबर ऑफ प्रोडक्ट टू बी इन्स्पेक्टेड. आपण किती इन्स्पेक्ट केलेत एका याच्यामध्ये, 100 केलेत, बरोबर ना. मग आपण काय करणार, टोटल नंबर ऑफ डिफेक्ट्स इथं जे आहेत ते करणार, त्यांची ॲडिशन 6 + 3 + 1 + 4 + 3 + 0 + 11 + 5 + 2 + 3 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट इन्स्पेक्टेड. एका लॉटमध्ये किती आहे, 100 आहे. त्याला मल्टिप्लाइड बाय किती लॉट आहेत, 10, म्हणून 100 × 100. कळलं. एका लॉटमध्ये 100 आहेत ना, 100 चेक केले त्यापैकी 6 काय निघाले डिफेक्टिव्ह, 100 चेक केले त्यापैकी 3 डिफेक्टिव्ह, 100 चेक केले त्यापैकी 1 डिफेक्टिव्ह. असं आपण किती दिवस केले, 10 दिवस केले, 10 लॉटचं केले. म्हणून 100 एका याचे आणि किती लॉट आहेत टोटल, 10, म्हणून 100 × 10. आणि टोटल नंबर ऑफ डिफेक्टिव्ह इथं, याचं उत्तर किती आलं, 0.38 काढलेलं ना आपण. याच्या पुढं काय नंबर आहे का, हे काय काढलं आपण, P बार 0.38. एक्झॅक्ट आले का 0.38 चेक कर परत. 0.38 होतं का 0.038 होतं, ते कॅल्क्युलेट कर ना. ते घेऊन जा वाटलं असं तुला उद्या. दोन्ही घेऊन जा पेपरला. 0.038 उत्तर आलं. ठीक आहे, समजलं का P बारचं, 0.038. आता P बार काढला, आता काय कंट्रोल लिमिट्स काढायचे आपल्याला. अप्पर कंट्रोल लिमिटचं फॉर्म्युला, अप्पर कंट्रोल लिमिट्स लिमिट ऑफ P बार UCL ऑफ P बार इज इक्वल टू, फॉर्म्युला काय त्याचा, मोठा फॉर्म्युला आहे, P बार + 3 स्क्वेअर रूट 3च्या आणि याच्यामध्ये काय आहे, इथं इंटू आहे, 3 × P बार ब्रॅकेटमध्ये 1 - P बार डिवायडेड बाय N. आता N काय घेणार तू, एका याच्यामध्ये किती नंबर ऑफ प्रोडक्ट टू बी, N म्हणजे काय असतं, नंबर ऑफ प्रोडक्ट टू बी इन्स्पेक्टेड. एका लॉटमध्ये तू किती प्रोडक्ट चेक केले, 100, म्हणून N तू किती घेतलं आहे, 100. आता सॉरी N इथं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, N. हे तुझं झालं अप्पर कंट्रोल लिमिटचा फॉर्म्युला. व्हॅल्यू पुट करा, 0.038 कर, त्या नवीन कॅल्सीवरती कर, 3 स्क्वेअर रूट P बार किती आहे, सॉरी P बार 0.038 ब्रॅकेटमध्ये 1 - 0.038 डिवायडेड बाय N किती आपला आला, 100. जसं दिसतंय तसं कॅल्सीमध्ये पुट कर, इथे इंटू आहे. याचं उत्तर करा, अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ P बार, लोअर कंट्रोल लिमिट ऑफ P बार. फक्त मध्ये येणार काय, मायनस, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. P बार -3 स्क्वेअर रूट ऑफ 1 P बार 1 - P बार डिवायडेड बाय N. 0.038 - 3 स्क्वेअर रूट 0.038 ब्रॅकेटमध्ये 1 - 0.038 डिवायडेड बाय 100. लोअर कंट्रोल लिमिट ऑफ P बार 0.095. अजून पुढचा एक नंबर सांग, 0.095. 3 नंबर सांगायचे, 3 किंवा 4. आन्सर इक्वल टू कर. हां, अजून
आलं त्याचं काढ, त्याच्यावरतीच जायचं. ए सी बटन दाबलं, ऑन बटन दाबलं का तू? ए सी दाबलं ना, मग बॅकचं बटन दाब. हे असे 4 बटन असतात ना, हे बॅकचं बटन दाब, तिथे येशील तो. ते आपले खेळायचे नसतात का 4 बटन, हां ते असं वरचं बटन दाब. हां आलं का ते? हे दिसतं का आधीचं कॅल्क्युलेशन? तो ऑन बटन दाबलंस, मग ऑन बटन नाही दाबायचं, ए सी बटन दाबायचं, म्हणजे ते मागची हिस्ट्री येते. हां -0.0193 आपण घेत नाही, त्यालाच इक्वेट काय करतो 0. पण 0पासून झालं. हे तुमचं काय आलं? लोअर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार झालं. हे काय झालं तुमचं? अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार झालं. आणि हे तुमचं काय पी बार आहे. आलं. आता व्हॅल्यू पुट करायचं, 0पासून चालू करतो. हे किती आलं आपलं? पी बार 0.038 आहे. मग आपण इथं स्केल कशी घेतली? 0.01, 0.02, 0.03, 0.04, 0.05. आपलं इथं किती 0.9 आहे ना, म्हणजे इथं आपलं 0.1 आलं पाहिजे. ठीक आहे. इथं 0.09, 0.08, 0.07, 0.06, 0.05 असं बनवलं. हां आता पहिला पॉईंट इथं कसे दिले त्याच्यानुसार नंबर ऑफ डिफेक्टिव्स, नंबर ऑफ लॉट. इथं काय लॉट नंबर, आणि इथं काय असतं आपलं? डिफेक्ट्स. नाही नंबर ऑफ लॉट नंबर नाही, हे काय तुमचं सॅम्पल नंबर किंवा लॉट नंबर. आणि इकडं आपण काय देतो रे? 631. नाही 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 चुकले, त्यांचं चुकलेलं आहे. आपल्या पद्धतीने कर. त्यांनी काय केले? फ्रॅक्शन डिफेक्टिव्स काढलेत उत्तर. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह माहिती आहे, ते काढावं लागेल ना, पण मग काढावं लागेल ना मध्ये. हे तर उत्तर आलं आपले बरोबर, मग आपण फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह टाईपनेच करावं लागेल आपल्याला. बरं ठीक आहे, मग फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह टाईपनेच करू. हे सोडून दे, हे नको करू, या मेथडने नका करू. टेबल बनवावं लागेल आणि प्रत्येकाचं फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढावं लागेल, कारण त्यांना काढावंच लागेल. मग हे नका करू. उत्तर येतं येणे फास्ट, पण उपयोग नाही त्याचा, कारण आपल्याला चार्ट लागतो ना. ठीक आहे. हे उत्तर तर सगळे बरोबर येतं, उत्तर तर तेच आणतात, पण ही मेथड नाही चालणार. आपल्याला सिंगल्सच काढावं लागेल. ठीक आहे. सिंगल्स तर सिंगल्स. पहिल्यांदा आयडेंटिफिकेशन आपण केलं. हां परत पहिल्यापासून आयडेंटिफिकेशन केलं, कारण इथं काय बाबा डिफेक्टिव्ज आहेत म्हणून पी चार्ट. दुसरं आता फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह याचं काढतो मी. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह पहिल्याचं कसं काढणार? हां हे डिफेक्टिव्ह नाही, हां डिफेक्टिव्ह सॉरी, हां डिफेक्टिव्स डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्ट्स टू बी इन्स्पेक्टेड. नंबर ऑफ पार्ट टू बी इन्स्पेक्टेड म्हणजे येणंच आहे थोडक्यात. डिफेक्ट किती आलेत पहिल्या ह्याच्यात? 6 आलेत. 6 डिवायडेड बाय 100 किती आलं? 0.06. हे कोणाचं काढलं? एकाचं. असं तुम्हाला सगळ्याचं काढावं लागणार, प्रत्येकाचं. मग इथे काय लिहितो मी? लॉट नंबर आणि प्रत्येकाचा फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. नाही तसं नको, चार्ट काढूनच करायचं. चार्ट काढण्यासाठीच हे पाहिजे आपल्याला. लॉट नंबर काय तुमचं आहे? 1 2 3 4 5 6
7 8 उत्तर तर येते ना. मग आपली इथे गाडी का अडकली, त्याच्यामुळेच तर अडकले ना. हे फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह आहे आणि इथे लॉट आहे. फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह आपण काढलंच नाही सिंगल, आपण डायरेक्ट काय काढलं, फक्त पी बार काढलं, तर चालत नाही ना ते. आपण इथे दाखवू नाही शकत ना, फ्रॅक्शन डिफेक्टिव्हचा चार्ट येतो. हे पॉईंट इथे प्लॉट करायचे आपल्याला, कळलं. मग लॉट नंबर काय, हे तुमचे जसं आपण या पहिल्याचा काढला फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, काय केलं बाबा, 6 नंबर ऑफ डिफेक्ट किती काढले, 6 होते. किती पार्ट चेक केल्यावरती 6 डिफेक्ट निघाले, 100. मग 6 पार्ट चेक डिफेक्टिव्ह निघाले आउट ऑफ किती, 100. मग 6 डिवायडेड बाय 100 किती आलं उत्तर, 0.06. मग इथं लिहायचं 0.06. याचं काय, दुसऱ्या लॉटचं काय बाबा, 100 चेक केले त्यापैकी 3 खराब निघाले. मग 3 डिवायडेड बाय 100 0.03. 1 डिवायडेड बाय 100 0.01. कॅल्सीवरती करा. 4 डिवायडेड बाय 100 0.04. 5 डिवायडेड 5चं किती आहे, 3 आहे. परत 0.03. 0 डिवायडेड बाय किती येतं उत्तर, 0 येतं. हा 11 डिवायडेड बाय याचं उत्तर काढा. 11 डिवायडेड बाय 100 0.11. 5 डिवायडेड बाय 100 0.05. 2 डिवायडेड बाय 100 0.02 आणि 3 डिवायडेड बाय 100 0.03. हे प्रत्येकाचे काढले आपण. हां, आता म्हणून ॲव्हरेज, ॲव्हरेज ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, ॲव्हरेज ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. आता आपण मगाच्यासारखं नाही काढणार, या सगळ्यांचं काय करणार, ॲव्हरेज, समेशन ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, समेशन ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह अपॉन किती लॉट आहेत, मगाच्यासारखंच. एका याच्यामध्ये टोटल लॉट किती आहेत. आता हे प्रत्येकाचं सिंगल काढलं ना आपण, मग त्याला 10 × 100 करायची गरज नाही, कारण डिवायडेड बाय 100 ऑलरेडी आपण केलं आहे. डिवायडेड बाय 100 करूनच हे उत्तर आलेलं आहे. मग आता फक्त किती आहे, लॉट किती आहेत, नंबर ऑफ लॉट. समेशन ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह, समेशन ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह किती आले, या सगळ्यांचं उत्तर काढा. 0.06 0.03 0.01 0.04 0.03 0.11 0.05 0.02 0.03. नंबर ऑफ लॉट किती आले, 10. याचं उत्तर काढा. हे तुमचं झालं पी बार. 0.038 असेल. हां, 0.038 पी बारचं उत्तर आलं पगारसारखंच. म्हणून काय दुसरं, आता अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार इज इक्वल टू पी बार प्लस 3 × स्क्वेअर रूट ऑफ 3चं, हां 3 × स्क्वेअर रूट ऑफ पी बार इंटू 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्ट्स टू बी एक्सपेक्टेड. म्हणजे त्याचं उत्तर कसं करणार, पी बार किती आला आपला, 0.038 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 0.038 1 मायनस 0.038. म्हणजे मग आपण मगाशी केलेलं हे अप्पर कंट्रोल लिमिट लोअर कंट्रोल लिमिट सेमच होतं, फक्त आपलं काय हा फॉर्म्युला चेंज झाला आहे. कारण त्यांनी तुम्हाला काय सांगितलं, आता फ्रॅक्शन डिफेक्टिव्हवरनं काढायचं आहे. फ्रॅक्शन डिफेक्टिव्हवरनं काय काढायचं आहे, कारण आपलं इथे चार्टमध्ये आपल्याला हे आपलं ही जी लाईन आहे वाय ॲक्सिस, ही कशाची आपली फ्रॅक्शन डिफेक्टिव्हची. म्हणून आपल्याला फ्रॅक्शन डिफेक्टिव्हच्या याच्यामधनं चार्ट काढावा लागतो या चार्टमध्ये. आणि हे तुमचं काय, लॉट नंबर 1 2 3 4 5 6 7 8 10 10पर्यंत येणार इथं. पहिल्याचं 1, दुसरं 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याचं उत्तर काढा. हे किती डिवायडेड बाय 100. एन काय असतं, नंबर ऑफ पार्ट्स टू बी इन्स्पेक्टेड. अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार 0.9535 सेम आलं. हां, आता लोअर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार -3 स्क्वेअर रूट पी बार 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. हां, लोअर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार -0.1935 म्हणजेच काय घेणार आपण, इक्वल टू 0. 0.038
-3 स्क्वेअर रूट p बार 0.038 1 - 0.038 डिवायडेड बाय n किती आपला 100. याच्यावरनं उत्तर काढलं, हे आलं उत्तर, याच्यावरनं उत्तर काढलं, हे काढलं. आता आपल्याला पॉईंट प्लॉट करायचे म्हणून आपण हे चार्ट काढलं. या चार्टवरनं आपण काय काढला, हा चार्ट काढला, कारण आपल्याला चार्ट कसाचा इथं प्लॉट करायचं आहे, फ्रॅक्शन डिफेक्टिव्हचा. मग पहिल्या लॉटला किती उत्तर आलं, 0.06. ही लाईन इथं आलं. दुसरा 0.03, इथं 0.01, 0.04, 0.03, 0, 0.11 सातवं. हे काय गेले, याच्या बाहेर गेले ना, 0.10 आणि 0.11. अजून वाटलं तर दाखवा एक 0.12. आता याचा काय, हे याच्या बाहेर गेलेले, इथं दाखवतो पॉईंट, समजेल ना. बाहेर गेला ना तो पॉईंट. कुठला पॉईंट, किती नंबरचा, 7 नंबरचा पॉईंट = 0 आहे. 7 नंबरची लाईन इकडनं अशी इकडं आली 0.11ला, इथं क्रॉस झाले. 0.05 8 नंबर, 0.02 आणि 0.03. From the figure, conclusion, from figure we can see the point, असं लिहू आता मुद्दाम, the point 0.11 is out of upper control limit of p bar. तो बाहेर गेला ना पॉईंट, म्हणून प्रोसेस इज नॉट अंडर कंट्रोल. कळलं, सोपं आहे. काय करायचं, नंबर ऑफ डिफेक्ट डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्ट्स टू बी इन्स्पेक्टेड, त्याला काय म्हणतात, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. डिफेक्ट किती निघाले आणि किती चेक केले, 6 खराब निघाले आणि कितीपैकी, 100 पैकी, मग 6 डिवायडेड बाय 100 याचं उत्तर काढलं, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. असं प्रत्येकाचं काढलं. मग इथं प्रत्येकाची ॲडिशन केली आणि नंबर ऑफ लॉट घेतले. एका लॉटमध्ये हे किती लॉट आहेत, टोटल 10 लॉट आहेत, मग डिवायडेड बाय 10 केलं. एका लॉटमध्ये किती पार्ट आहेत, 100. एका लॉटमध्ये किती पार्ट आहेत, 100. म्हणून आपण काय केलं तर स्टार्टिंगला 6 खराब निघाले, कितीपैकी, 100 पैकी, 10 पैकी नाही, 10 तर लॉट आहेत, म्हणजे एक बॉक्स आहे, एका बॉक्समध्ये किती प्रोडक्ट आहेत, 100. एक बॉक्स आहे, एका बॉक्समध्ये 100 आहेत. असे आपल्याकडे किती बॉक्स आहेत, 10 बॉक्स आहेत. मग आपण प्रत्येकाचं सिंगल याचं उत्तर काढलं. हे 0.06 हे कशाचं आहे, सिंगल याचं आहे. मग डिवायडेड बाय काय, किती बॉक्स, 10. आणि इथं फॉर्म्युल्यामध्ये हा n काय आहे, किती पार्ट्स आहेत, नंबर ऑफ पार्ट्स टू बी इन्स्पेक्टेड. इथं गोंधळ होऊ शकतो आणि इथं गोंधळ होऊ शकतो. इथं 100 घ्यायचं का 10 घ्यायचं, इथं काय घ्यायचं, नंबर ऑफ लॉट घ्यायचे, तिथं काय घ्यायचे, नंबर ऑफ पार्ट्स टू बी इन्स्पेक्टेड घ्यायचे. आणि ही डायग्राम कशावरनं काढली आपण, या फ्रॅक्शन डिफेक्टिव्हवरनं काढली. लक्षात आलं, हे लिहून. आता या सममध्ये मागच्या सममध्ये काय वेगळे बघा. इथं काय दिलेत, वीक दिलेत. मग असे काय दिले ते तुम्हाला, डे नव्हतं, लॉट होते. एका लॉटमध्ये 100 पार्ट चेक केलेत, त्यापैकी एवढे डिफेक्टिव्ह आहेत, असं होतं. आता याच्यात तसं काही नाही आहे. नंबर ऑफ मॅग्नेट इन्स्पेक्टेड म्हणजे त्यांनी दिलेत या पहिल्या वीकमध्ये, असं दिले. पहिल्या वीकमध्ये आपण टोटल किती किती चेक केले, 728. त्यापैकी किती डिफेक्टिव्ह निघाले, 48. दुसऱ्या वीकमध्ये एवढे केले, तिसऱ्या वीकमध्ये एवढे केले, चौथ्या वीकमध्ये एवढे केले, पाचव्या वीकमध्ये एवढे केले. आता प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळे केले. मग आपला प्रॉब्लेम काय, मगाशी कसं होतं, एका लॉटमध्ये 100 पार्ट चेक करायचं, एक सिम्पल होतं, 100च होतं.
याच्यात कसं आहे, प्रत्येक वीकमध्ये आकडा वेगवेगळा आहे, बरोबर ना. म्हणजे आपल्याला इथं एन सेपरेट काढावं लागेल, छोटा एन जो आहे तो सेपरेट काढावा लागेल. आधी आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा हे इथं सम डिफेक्टिव्ह दिलेले, ॲज डिफेक्ट्स आर गिवन, सॉरी डिफेक्टिव्ज आर गिवन, म्हणून वी यूज कोणता चार्ट, पी चार्ट. म्हणून कोणता चार्ट यूज केला, पी चार्ट यूज केला. पहिलं लिहिलं. आता पहिलं आपण काय काढतो, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ज. मग फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह कसं काढणार, पहिल्या याच्यामध्ये किती डिफेक्टिव्ह आहेत, 48 आहे. किती पैकी, हां मग याचा डिफेक्टिव्ह सांगा पहिल्याचा. .0659 असं आलं. हां आता आपण मगाशी कसं केलं तर सगळ्याचे फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढलेले, डिवायडेड बाय काय केलं तर नंबर ऑफ लॉट केलते, बरोबर ना. पण आता नंबर ऑफ लॉट म्हणजे काय करावं लागणार, यांच्या सगळ्यांची काय करावं लागणार आपल्याला ॲडिशन. किती चेक केले आपण, तर एवढे चेक केले, नाही सॉरी नंबर ऑफ लॉट नव्हतंच केलं आपण, दिस डिवायडेड बाय नंबर ऑफ वीक केलं तर. नाही वेगवेगळे काढलं ना, वेगवेगळे तर काढावंच लागेल. पण आता इथं फॉर्म्युल्यामध्ये कसं आहे, डिवायडेड बाय 5, हां ठीक आहे. नंबर ऑफ वीक्स, मग काय करतो, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढले म्हणजे ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह. हे पुस्तकात कसं आहे, त्यांनी दरवेळेस वेगवेगळी मेथड वापरली, आपण एकच मेथड वापरायचा प्रयत्न करू. ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह इजिकल टू कसं काढणार आपण, असं प्रत्येकाचं सिंगल सिंगल काढणार, ते काढू आपण आधी. इथं लिहितो मी वीक, काय लिहिलं वीक, आणि इथं काय लिहितो ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्स. इथं वीकच शब्द आहे ना, पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक आणि पाचवा वीक. प्रत्येकाचं काढ. याचं किती आलं 728, 48 डिवायडेड बाय 728 करा, किती किती आलं 0.0659. किती डिफेक्ट निघाले 83, आउट ऑफ किती 724, 83 डिवायडेड बाय 724 0.1146. 80 divided by 720 720 हाँ 0.1111 हाँ 58 divided by 730 30 58 डिवाइडेड बाय 730. 58 डिफेक्टिव्ह निघाले ना आउट ऑफ 730. चुकू नका, नाही तर सगळं चुकेल. .079. अजून काही नंबर आहे का पुढं 4 हां 60 डिवायडेड बाय 724 असं आलं. आता पुस्तकात यांच्या निराली प्रकाशनच्या पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, त्यांनी हे 80 घेतलंच नाही, इथं काहीतरी त्यांनी 70 घेतलेलं आहे खाली लिहिताना, त्यामुळं त्यांचं बघू नका, त्यांचं चुकलेलं आहे. हे आलं बरोबर. मग आता ॲव्हरेज फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह पी बार इज इक्वल टू काय करणार, यांच्या सगळ्यांची ॲडिशन, समेशन ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वीक किती आहेत 5. इथं फक्त लॉटच्या जागी काय आलं नाव वीक आलं, बरोबर ना. याची सगळ्यांची ॲडिशन 0.0659 0.1146 0.1111 0.0794 0.0828 डिवायडेड बाय 5.
ते नको, ते डिवायडेड बाय 5 कर. ठीक आहे, हे आलं. आता नंतर काय काढणार आपण, आपल्याला एन काढावं लागणार. एन कारण इथं एन असं आहे का इथं की बाबा 1 लॉट आहे आणि 100 जॉब इन्स्पेक्ट केलेत, असं आहे का? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना. या वीकमध्ये 728 केले, या वीकमध्ये 724 केले, या वीकमध्ये वेगळे केले, या वीकमध्ये वेगळे केले. मग आपल्याला काय करावं लागणार, यांचा ॲव्हरेज काढावं लागणार एक. मग काय करणार, एन इज इक्वल टू काय, टोटल नंबर ऑफ मॅग्नेट इन्स्पेक्टेड, किती इन्स्पेक्ट केले टोटल सगळे मिळून, डिवायडेड बाय नंबर ऑफ वीक. हे मला काढावं लागणार. का बरं, कारण मला ॲव्हरेज काढायचं आहे. असं वेगवेगळं नाही चालणार मला, प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळं नाही चालणार मला. एक ॲव्हरेज, बाबा ॲव्हरेजली माझं एका वीकमध्ये किती झालं. काय करणार, सगळ्यांची ॲडिशन, 728 प्लस 724 प्लस 720 प्लस 730 प्लस 724 डिवायडेड बाय एन. ॲव्हरेज नंबर ऑफ वीक किती आहेत, 5. त्याच्यावरून मी एन काढला. मागाच्या सममध्ये असं नव्हतं म्हणून असं केलं नाही. मागाच्या सममध्ये कसं होतं, प्रत्येक दिवशी प्रत्येक लॉटमध्ये 100 पार्टच होते फिक्समध्ये आणि 100च आपण चेक करत होतो. इथं कसं आहे, प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळे पार्ट आहेत, आपण चेक करतो. इथं इथं 728 केले, इथं 724 चेक केले, इथं 720 चेक केले, म्हणून आपल्याला असं करावं लागतं. आता हे जे उत्तर काढणार याचा अर्थ काय की ॲव्हरेज मी एका वीकमध्ये किती पार्ट चेक केले, याचं उत्तर किती काढलं सांग. हां, 0.09 पुढं 0.09076. ठीक आहे, हे उत्तर आलं. आता याचं काढ. तू कोणतं कॅल्सी वापरतोय, अरे मग त्याच्यामध्ये हे बटन आहे ना बाबा, हे बटन दाब की. मग ते खालचं तू एवढा वेळ का लागतो यायला, चुकलेलं का होतं. हां, हे दाबायचं आणि 5 दाबायचं, सिम्पल. अरे याच्या 100 पटीने घेतं, काहीच टेन्शन नाही, चिल्लर समय आहे. $725.2 असं आलं बघ. एका वीकमध्ये काय सांग, 728. तू नंबर बरोबर लिहित का बघ. 728 आहे का 4 आहे पहिलं, ठीक आहे. 728 प्लस 724 प्लस 720 प्लस 730 प्लस 724 बरोबर घेतले ना. ठीक आहे, त्यांचं चुकलेलंच आहे, पूर्णच चुकलं आहे. बोला काय आलं आपलं उत्तर, 726.2. हे याचा अर्थ काय, एका वीकमध्ये तू ॲव्हरेज एवढे पार्ट चेक करतो एका वीकमध्ये. आता कसं होतं, आधी प्रत्येक वीकमध्ये वेगवेगळं होतं ना. आता ॲव्हरेजली आपण एका वीकमध्ये किती करतो, एवढं. मग हा काय झाला आपला एन. म्हणून आता पुढं अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार, फॉर्म्युला काय, पी बार प्लस 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस पी बार मायनस 1 पी बार इंटू 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. काय चुकलं का, 725.2. हां नीट सांग. पी बार मायनस 1 मायनस पी बार डिवायडेड बाय एन. ठीक आहे. हां, हे काय तुमचं अप्पर कंट्रोल लिमिट. पी बार किती आला आपला, 0.09075 प्लस 3 इंटू 6 कुठे, 756. हां
+3 इंटू पी बार किती आला 0.09075. एवढे नंबर लिहायची गरज नाही ते. 5च्या जागी 6 आहे. हां 9076 ब्रॅकेटमध्ये 1 - 0.09076 डिवायडेड बाय n आपण किती काढला 725.2 सांगायचं अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार. $0.1227 बरोबर आहे. अप्पर कंट्रोल लिमिट पी बार 0.09076 - 3 स्क्वेअर रूट ऑफ 0.09076 1 - 0.09076 डिवायडेड बाय n 725.2 बरोबर. हां 0.05875 म्हणजे इक्वल टू 0 करायची गरज नाही, बारीक आहे चालते. ठीक आहे. लोअर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार. फरक कळाला का मागच्या संबंधी या संबंधी? मागच्या संबंधी कसं होतं एका लॉटमध्ये 100 पार्ट फिक्स होते, त्यामुळे आपलं एनचं प्रॉब्लेम नव्हता काही. म्हणून आपण काय केलं सिम्पल प्रत्येकाचं फ्रॅक्शन पॉईंट काढले, फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह काढले आणि नंतर नंबर ऑफ फ्रॅक्शन डिफेक्टिव्ह डिवायडेड बाय काय केलं 10 नंबर ऑफ लॉट इंटू नंबर ऑफ प्रोडक्ट 10 × 100 केलं आपण बरोबर ना. मग 10 × 100 केलं. इथं तसं नाही आहे, इथं कसं आहे प्रत्येकाचं वेगवेगळे आहे. मग इथं प्रत्येकाचं फ्रॅक्शन पॉईंट काढले आपण, प्रत्येकाचे फ्रॅक्शन पॉईंट डिवायडेड बाय इथं काय टोटल वीक, तिथं काय होतं टोटल नंबर ऑफ लॉट होतं फक्त, तिथं काय होतं 10 होतं आपण 10 केलं तर नंबर ऑफ लॉट केलं तर इथं काय केलं नंबर ऑफ वीक केले हे केलं. आणि नंतर डायरेक्ट आपण काय केलं तर हे याच्यामधलं एन काय होतं तिकडं नंबर ऑफ प्रोडक्ट टू बी इन्स्पेक्टेड. इथं एन आपल्याला काढावं लागणार, कारण का इथं प्रत्येक वीकमध्ये आपण वेगवेगळे चेक केले, आपल्याला ॲव्हरेज एक वीकचं काढावं लागतं. मग हे तुमचं एन म्हणजे काय असतं ॲव्हरेज एका वीकचं असं केलं. मग आता याचा फोटो घ्या, आपण डायग्राम काढूया फ्रॅक्शन डिफेक्टिव्हवरनं. अप्पर कंट्रोल लिमिट किती आला बाबा आपलं 0.1227, लोअर कंट्रोल लिमिट 0.0587. .065, 0.1, 0.1, 0.07, 0.05. आपण कसं घेऊ 0.05, 0.0, 0.05, 0. पण ते हां चालते ठीक आहे 0 घेऊ 0.01, 0.02, 0.03, 0.04, 0.05, 0.06, 0.07, 0.08, 0.09, 0.0, 0.10, 0.11, 0.12, 0.13 असं घेऊन ठेवलं. हां आता इथं कसं येणार नंबर ऑफ वीक 1, 2, 3, 4 आणि 5. पहिल्या वीकचं उत्तर किती आलं 0. आपलं आधी ॲव्हरेज पी बार किती आला 0.090, 0.09 म्हणजे 0 याच्यापेक्षा इथंच लाईन येते थोडंसं वरती बरोबर ना. आणि तुमचा पी बार 0.09076. आता पहिलं लोअर कंट्रोल लिमिट 0.0587, 0.0587, 58 म्हणजे 6च्या जवळ आहे खूप. ठीक आहे इथं दाखवतो हे तुमचं काय लोअर कंट्रोल लिमिट
ऑफ पी बार 0.0587, अप्पर कंट्रोल लिमिट 0.1227, 12.27 आहे, तो 12चं थोडंसं पुढं. अप्पर कंट्रोल लिमिट ऑफ पी बार 0.221227. ठीक आहे. आता पहिलं पॉईंट 0.0659, 659 इथं आलं. 0.1146, 0.11 आहे. ओके, 11 वरती गेलं. इथं कुठं ते आलं 0.1111. आता 11 याच्यापेक्षा थोडंसं खाली, कारण हे 11. ठीक आहे. हां, त्यानंतर 0.0794, 79 म्हणजे याचं इथं दाखवतो. आणि 0.08 थोडंसं वरती. सगळे पॉईंट्स अंडर लिमिट आहे. ऑल points from figure we can see all points are lies within control limit, म्हणून process is under control. कळतंय?